जालन्याच्या समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामधील 8 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली। माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत आणि सुरुवातीला 10 लाखांच्या धनादेशाचं वाटप झालं, तर जखमींना प्रत्येकी 4 लाख रुपये देणार असल्याची दोन्ही आमदारांनी माहिती दिली। मजूर वर्ग असेल किंवा कुणी अपघातात जेव्हा जातं, सरकारने विमा काढलेला आहे, त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यातून आज मदत 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं खोतकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं आणि जखमीला 4 लाख रुपये। आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, खोतकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो। हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं आणि तातडीनं शासनाने मदत केली पाहिजे असंही घोषित केलं। यामध्ये नारायणरावही नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलले आणि शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली आणि आता कॉन्ट्रॅक्टरने आज 10 लाख रुपये आणि 1 महिन्याने 5 लाख रुपये असं देण्याचं ठरवलं। जे जखमी कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचे ठरवलेले। मला वाटतं की ही त्या जीवाची किंमत होऊ शकत नाही, परंतु त्या गरीब परिवाराला एक मोठा आधार होऊ शकतो।